हॅलो अँड वेलकम बॅक टू nobrokerage.com. Today we are at आसवानी प्रमोटर्स आणि आपल्यासोबत आहेत सरस्वती मॅम. हॅलो मॅम. हॅलो. मॅम, तुम्ही आसवानी प्रमोटर्स बद्दल काय सांगाल? आसवानी प्रमोटर्स मोस्टली PCMC मध्ये काम करतात. नोन बिल्डर आहेत. त्या गेले 10 ते 12 वर्षापासून, त्यापेक्षाही जास्त म्हणलं तरी चालेल, काम करत आहेत त्यांनी आता ईस्ट साईडला पण काम चालू केलं आहे. द हायपिन प्रोजेक्ट आहे तो NIBM ला आहे आपला प्रोजेक्ट. आणि आता सध्या ऑन गोईंग 2-3 प्रोजेक्ट चालू आहेत आमचे. एक आहे तो मी रावेत म्हणून रावेतमध्ये आहे आणि 2 जे प्रोजेक्ट आहेत ते पिंपळे सौदागर मध्ये आहे. पिंपळे सौदागर मध्ये जो प्रोजेक्ट आता माझा रेरा आलेला आहे त्या प्रोजेक्टचा, तो अराउंड 4.8 एकरचा प्रोजेक्ट आहे. 4 विंग देतोय आपण. लक्झरियस सेगमेंट मध्ये आहे तो प्रोजेक्ट. आणि अजून एक येतोय तो त्याही पेक्षा तो मोठा आहे. त्याचं कार्पेट आहे अराउंड 3600 स्क्वेअर फूटचं कार्पेट आहे. तो मोठा प्रोजेक्ट आहे. आणि आता मला एक असा प्रोजेक्ट सांगा जे कोणत्या पण बायरनी नक्की कन्सिडर केलाच पाहिजे. आता मी ज्या प्रोजेक्ट वरती काम करतेय त्या प्रोजेक्टचं नाव आहे मॅग्नस. नक्कीच हा प्रोजेक्टनी बायरनी घेतलाच पाहिजे, कारण हा 4.80 एकर मध्ये आहे. स्पेशियस आहे आणि आम्ही एका विंग मध्ये आता सध्या 22 फ्लोअर पर्यंत माझा रेरा आहे. त्यामुळे 88च फ्लॅट आहेत तुम्हाला. टोटल दर आपण 28ला प्रपोज केलेला आहे. 450 युनिट्स असतील. 5 एकर मध्ये फक्त 450 लोकांचं कम्युनिटी मिळेल तुम्हाला. त्यामुळे हा जो आहे, आणि बाजूला पूर्णपणे आर्मी एरिया आहे आणि आपण 50+ अम्युनिटीज देतोय. त्यामुळे हा नक्कीच प्रोजेक्ट लोकांनी बघायला हवा. आणि प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ग्रीनरी खूप आहे. आपल्याला आजकाल बघतो आपण की लोकांना मुलांसाठी खेळण्यासाठी ऑप्शन नाही, जागा कमी पडतीये. त्यामुळे ह्या एरियामध्ये ते आपण विचार केलेला आहे तो, किंवा लहान मुलांसाठी एकदा तो स्कूलमधून घरी आला की त्याला सगळं तिथेच, सेफ्टी म्हणा, त्याला खेळणं. बालपण चाललंय मोबाईल मध्ये, तर ह्या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला ते पूर्ण मिळेल. आता तुम्ही 50 अम्युनिटीज म्हणाला, तर त्यातल्या थोड्या अम्युनिटीज आम्हाला सांगाल का? आता इथे मी दिलेल्या आहेत. आपण ज्या मोस्टली आहेत ते आपल्याला क्रिकेट पिच मिळेल, त्यानंतर बॅडमिंटन कोर्ट मिळेल. लहान मुलांसाठी आपण ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ना, ते कुठे मिळत नाही. ऍक्टिव्हिटी एरिया बनवतोय, त्या तिकडे आपल्याला एक क्लाइम्बिंगची वॉल मिळेल. असा एक रेनफोर्स एरिया, तिथे खूप अशी झाडं वगैरे येतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल देतोय. तो खूप मोठा झाला. आणि बाकीच्या ज्या आहेत, मल्टीपर्पज हॉल येईल, सिनियर सिटीजन साठी सिट आउट येईल. आणि आपल्या ह्या 4 मी तुम्हाला बिल्डिंग्स दाखवते, एक साधा कशी असेल लेआउट आहे. हे जे 4 बिल्डिंग्स आहेत, ह्याचा टॉप टेरेस आहे तो कनेक्टेड असेल. आपल्याला तो स्काय वॉक मिळणार आहे, सिंगापूर पॅटर्न मिळणार आहे. त्यामुळे ओपन असल्यामुळे, आणि इकडून तुम्ही स्टार्ट केलं की ह्या एंड पर्यंत स्काय वॉक करून जाऊ शकता. तो खाली कुठे कनेक्ट नाहीये, पण स्टार्टला कनेक्ट आहे तो. जे या 4 बिल्डिंग मिळून 80 फ्लॅट आहेत की एका बिल्डिंग? नाही, एका बिल्डिंग मध्ये 80 आहेत. आणि 4 मिळून तो प्रपोज 28 पर्यंत केलाय. त्यामुळे आपण 4 मिळून साधारण 450 लोकांची कम्युनिटी आहे. ओके. आणि याची प्राइस रेंज आणि कॉन्फिगरेशन काय काय आहेत? हे बघा, माझ्याकडे A, B, C आणि D ह्या 4च विंग आहे. A आणि D मध्ये 4 BHKच असणार आहेत, आणि C आणि D मध्ये 3 BHK आहेत. आणि 3 BHK चा एरिया 1170 कार्पेट आहे. आणि 4 BHK जो स्मॉल वन आहे तो 1489 आणि बिग वन तो 2045 आहे. कार्पेट एरिया सांगते मी तुम्हाला. तर मग तुम्हाला प्राइस मिळेल जो 3 BHK स्टार्टिंग प्राइस 3 BHK आहे तो बेसिक 1.92 जाईल. आणि जो 4 BHK जो मोठावाला आहे त्याचा टॉप जाईल तो 3.50. म्हणजे तुम्हाला 192 पासून ते 350 पर्यंत एका प्रोजेक्ट मध्ये मिळेल. लक्झरियस सेगमेंट असल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग कार पार्किंग पण आहे. 2 देतो आपण, प्रत्येक फ्लॅटला 2 पार्किंग देतो. आणि मॅम, आता तुम्ही किती वर्षांपासून काम करता या इंडस्ट्रीमध्ये? मी ह्या इंडस्ट्रीमध्ये 12 वर्ष झालं काम करते. तुमचा एवढा म्हणजे 12 वर्ष एक्सपिरियन्स खूप जास्त झाला.
आतापर्यंत अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही नोटीस केलीत की फर्स्ट टाइम जर कोणी घर घेतंय ते लोक करतात आणि ते कशी ती अवॉइड करू शकतात त्या चुका? आता प्रत्येकाचं लुकआउट घर घेण्याचं वेगळं आहे. मी स्वतःसाठी जर घ्यायचं झालं तर मी असा विचार करेल बाबा माझ्या मुलांसाठी त्या प्रोजेक्टमध्ये काय प्रोव्हिजन केलेली आहे. कारण तुम्ही बघता आज पुणे फार छोटं छोटं होत चाललेलं आहे, कॉम्पॅक्ट झालेलं आहे. त्यामुळे स्टँड अलोन बिल्डिंग्स असतात, अमेनिटीज मिळत नाही. आणि आपल्या लहान मुलांचं जे मी माझं बालपण एन्जॉय केलंय ना ते आजकालच्या लोकांना एन्जॉय करता येत नाही. त्यामुळे आजकाल मुलं ते मोबाईल. तर मग मी प्रेफर करेल की बाबा तुम्ही अम्युनिटी जिथे असेल ना तिथे शक्यतो बघा. कारण लहान बालपण आहे ना ते मिस होत चाललंय. आणि आज सगळ्यात महत्वाचं ना पुण्यामध्ये एवढं पोल्युशन वाढलेलं आहे. त्यामुळे अम्युनिटीज थोडंसं ग्रीनरी हवीच. काय होतं आपण ठीक आहे थोडासा एरिया जास्त मिळतोय म्हणून आपण कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये घेतो किंवा मग स्टँड अलोन मध्ये घेतो किंवा मला ठीक आहे मला आतला एरिया मोठा मिळतोय ना पण अम्युनिटी जिथे असतो थोडा ठीक आहे आपण समजू शकतो की तिथे थोडासा रेंज हायर साईडला जाते. पण तुम्ही मुलांचा पण विचार करा ना ती दिवसभर आई आणि वडील दोघंही कामाला जातात. मुलांना खेळण्यासाठी असं काहीतरी लोकेशन बघा, असा प्रोजेक्ट बघा की तिथे तुम्हाला सगळं आतमध्ये मुलांना त्यांची सेफ्टी पण असेल, तिथे तुमच्या मुलांवरती मॉनिटर होईल, त्याला खेळायला मिळेल, सगळं असेल आतमध्ये. असं बघा तुम्ही. मला नेहमीच वाटतं की बाबा हे प्रेफर केलं पाहिजे लोकांनी. आणि तुमच्या हिशोबाने आता पुण्यामधला असा म्हणजे कोणकोणते एरिया आहेत ते 5-10 वर्षात डेफिनेटली ग्रो करतील किंवा बायर्सने आता नक्की तिथे इन्व्हेस्ट केलंच पाहिजे? आता माझा जो पिंपळे सौदागर प्रोजेक्ट आहे म्हणजे तो एरिया आहे तो पण मस्त आहे. म्हणजे खूपच सुंदर एरिया आहे. मी तिथे बघितलं पुण्यामध्ये तिथे जास्त ग्रीनरी आहे पिंपळे सौदागर एरियामध्ये. त्यामध्ये रावेत मध्ये आहे. म्हणजे आता वेस्ट साइड चालू आहे, वाढवणं चालू आहे वेस्ट साइडला. हळूहळू इन्फ्रास्ट्रक्चर पण इम्प्रूव्ह खूप वाढत चाललंय. लिंक रोड. पीसीएमसी मध्ये ना मी राहिला हडपसर मध्ये त्यामुळे मला पीएमसी पण माहिती आहे आणि पीसीएमसी पण माहितीये. तर पीसीएमसी मध्ये ना इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर आहे, रोड. त्यामुळे पीसीएमसी मध्ये खरंच इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाहीये. आणि मॅम तुम्ही जर कोणी पहिल्यांदा घर घेतंय किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतंय तर त्यांना काय ऍडवाइस द्याल? म्हणजे त्यांनी कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे? आता रेरा आजकाल बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीये, तर रेरा सोडून अजून कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी नक्की चेक केल्या पाहिजेत इन्व्हेस्ट करायच्या आधी? पहिल्यांदा तुम्ही एक जर घर घेत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला बिल्डरचं नॉलेज हवं. तो बिल्डरचं पूर्ण बॅकग्राऊंड चेक करायला हवं. त्यांनी किती प्रोजेक्ट डिलिव्हर केले, त्यानंतर किती दिवसामध्ये डिलिव्हर केले आहेत, त्याचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे, त्याचं मार्केटमध्ये रेपो काय आहे ते तर फर्स्ट चेक केला पाहिजे. त्यानंतर आजकाल तुम्ही रेरा चेक केला तर रेरावरती पूर्ण प्रोजेक्टचे डिटेल येतातच. तुम्ही फक्त ते चेक करायचे की त्या प्रोजेक्टला लेटिकेशन नाहीये ना. लेटिकेशन असेल तर काय होतं पोझिशन डिले होत जातं. लेटिकेशन निघतं तो काही प्रॉब्लेम नाही. पण तो आता समजा मी 2 वर्षासाठी लोन आपण ठीक आहे पहिलं घर आहे म्हणजे लोन घेऊन एवढं कोणी श्रीमंत नसतंच, लोन घेऊनच घेतं. आता मी जर लोन घेऊन घेते मग ऑलरेडी मी कुठेतरी भाड्याने राहतीये तर माझ्या इकडे थोड्या दिवसांनी हप्ते पण चालू होणार आहे, तिकडे मला रेंट पण जात आहे. मग तुम्ही बघा माझं कॅल्क्युलेशन असणार आहे मी ठीक आहे मला 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर पोझिशन मिळणार आहे. मग माझ्या डोक्यामध्ये आहे बाबा 3 वर्ष मी हप्ते पण देऊ शकतोय किंवा आणि रेंट पण देऊ शकते हे मला माहितीये. पण तुम्ही ते चेक करा की बाबा खरंच हा प्रोजेक्ट ह्यांनी प्रिव्हियस प्रोजेक्ट पण 3 वर्षामध्ये दिलेत का. असं होईल की बाबा हा तुम्हाला पोझिशन देत नाहीये, तुम्हाला हे पण देत आहे आणि तुम्हाला रेंट पण देत आहे. मग ते बर्डन ते खूप पैशाचं बर्डन खूप मोठं आहे, ते वाढत जातं. If you want to invest in Aswani's any project, then contact on this given number below or visit novbrokerage.com for more details.